नमस्कार प्रेक्षक मित्रांनो, माझं नाव आय एम सुयोग वाघ आहे आणि मी आजच्या 5th राऊंडच्या गेमवर कॉमेंट्री करणार आहे. आपण पाहत आहोत ऑलरेडी एरडॉगमस आणि टोपोलो दोघं आले, त्यांनी हात मिळवला. टोपोलो सर बसलेत आणि पिसेस ॲडजस्ट करतायत स्टार्ट होण्याच्या आधी. आत्तापर्यंत एरडॉगमसचा परफॉर्मन्स खूप मस्त राहिला आहे आणि हा माझा फेवरेट गेम आहे ह्या टुर्नामेंटचा, कारण की ब्लॅकने जी ओपनिंग खेळली आहे कारोकान, ती माझी फेवरेट ओपनिंग आहे. आणि आपण काही वेळ वाट पाहतोय टुर्नामेंट स्टार्ट होण्याच्या आधी. खूप फ्रेंडली ॲटमॉस्फिअर आहे. जेव्हाही गेम स्टार्ट होतो त्यावेळी एरडॉगमस इज अ किलर. तर टोपोलो पीसेस ॲडजस्ट करतोय आणि त्यांनी गेस्टला सांगितलं काय खेळायचं आणि टोपोलो ॲज ऑलवेज E4 खेळतो आणि तो काहीतरी विचारतोय, शुड वी स्टार्ट. टोपोलो व्हेरी रिॲक्टिव्ह प्लेअर आहे आणि E4 आणि हिअर द गेम स्टार्ट्स. टोपोलोनी मूव खेळली, क्लॉक दाबलं. E4 C6 कारोकान, वन ऑफ माय फेवरेट ओपनिंग झाली आहे गेममध्ये. आफ्टर C6 टोपोलो ऑलरेडी विचार करत आहे इथे आणि C6ला टोपोलो D4 खेळला. ब्लॅक D5 खेळतोय मेन लाईन आणि आता मला पाहिजे की तो ॲडव्हान्स खेळतो की ओके ॲडव्हान्स. वन ऑफ द मोस्ट फायटिंग व्हेरिएशन आहे ही. आणि बिशप F5 इमिजिएटली. इथे आपण C5 पण खेळू शकतो, जे पण एक व्हेरिएशन आहे. व्हाईट इथे नाईट F3 मेन लाईन. नाईट F3ला नाईट F3 E6 बिशप E2 झालंय. A6 आणि ही ऑलरेडी नवीन मूव गेममध्ये खेळली गेली आहे. E5 युजली A6 युजली नाही खेळत. कॅसल्स मेन लाईन आणि C5. इथं तुम्ही पाहू शकता टोपोलो ऑलरेडी खूप विचार केला त्यांनी. बिशप E3 टोपोलो खेळला आणि एरडॉगमस ह्या टुर्नामेंटसाठी खूप जास्तच प्रिपेअर्ड आहे. C/D4 Knight/D4 यस Knight/D4. बिशपवर अटॅक, तर बिशप डिफेंड करावं लागेल, तर नाईट E7 खेळला आणि आता Knight/F5 मारलं तर Knight/F5 खेळलं. F4 इमिजिएटली खेळलं गेलं आहे. F4 नंतर H5. F4ची आयडिया होती व्हाईटला G4 खेळायचं होतं, तर त्यासाठी H5. नाईट D2 खूप सॉलिड आहे. व्हाईटची पोझिशन स्लाइटली बेटर आहे ओव्हरऑल बट नथिंग सिरियस. नाईट C6 D4च्या नाईटवर अटॅक. प्रॉबेबली आता नाईट F3 खेळला जाईल बट नाही, टोपोलोने बिशप मारला Knight/F5 आणि ऑलरेडी ब्लॅकला बिशप पेअर ॲडव्हान्टेज भेटला आहे. Knight/F5 Knight/F5 बिशपवर अटॅक, तर बिशप F2 फोर्सिंग मूव्ह. येस बिशप F2 खेळलं गेलं आहे आणि आत्ता मे बी H5 मारू शकतो, तर त्यासाठी डिफेंड करण्यासाठी G6 खेळलं गेलं आहे. G6ला बिशप D3 आणि ओव्हरऑल व्हाईटची पोझिशन खूप सॉलिड आहे. बिशप पेअर ॲडव्हान्टेज आहे आणि ब्लॅकचा किंग स्टील सेंटरमध्ये. रुक C8. आयडिया नाईट B4, तर ते स्टॉप करण्यासाठी A3 खेळलं गेलं आहे आणि आता मे बी ब्लॅकला G5 साठी ट्राय केलं पाहिजे, जेणेकरून खूप विकनेसेस एक्सप्लॉइट करता येतील. आणि बिशप E7 खेळलं आहे. सिम्पल डेव्हलपिंग मूव्ह. रुक C1. आयडिया आहे व्हाईटची C4 खेळायचं आहे, तर ते स्टॉप करण्यासाठी B5. आता C4 स्टॉप झालं आहे आणि आपल्याला क्वीन साईडला स्पेस ॲडव्हान्टेज पण भेटला आहे आणि व्हाईटनी B4 खेळलं आहे. खूप कमिटिंग मूव्ह आहे ऑलरेडी आणि इथं ब्लॅक नाईट H6 खेळतो. हे नाईट H6ची जी स्ट्रॅटेजी ही मला खूप खूप आवडली या गेममध्ये. H3 आणि आता परत नाईट F5. सो ब्युटिफुल. आता बेसिकली नाईट सिमेंट झाला आहे आणि आपली आयडिया आहे H4 खेळायचं. हे जे त्यांनी केलं ह्याच्यामुळं मोस्टली तो गेम जिंकला आणि माझा हा फेवरेट मोमेंट होता गेममधून. आणि आता किंग H2 आणि H4. आता नाईट इज कम्प्लिटली सिमेंटेड. आपला नाईट F5ला पूर्णपणे हे झालं. नाईट F3 खेळलं गेलं आणि इथं परत खूप स्ट्रॉंग मूव्ह नाईट G3. आणि मेन आयडिया आपण पॉन द्यायला घाबरत नाही, कारण की बिशप G3 मारलं तर H3 किंग G3 आणि G5 नी आपण फोडू शकतो. तर त्यासाठी टोपोलो रुक E1 खेळतो आणि ब्लॅक G5 क्वीन D2
आणि आता पॉन डिफेंड करावं लागेल G5चं, तर त्यासाठी रूक G8 खेळलं गेलं आहे. C3 खूप नॉर्मल मूव्ह आणि D4 साठी पण इन फ्युचर प्रोटेक्ट. आणि G इंटू F4, रूक C2 आणि क्वीन C7. आणि इथं ऑलरेडी एल्डॉगमस खूप एक्सायटेड झाला आहे, बट तोही खूप छोटा आहे आणि ह्या यंग एजला एक्साइटमेंट कंट्रोल करणं काइंड ऑफ डिफिकल्ट असतं. आणि तुम्ही जेव्हा वर्ल्ड चॅम्पियनशिप खेळताय तर अजून डिफिकल्ट. सो A4 आणि B इंटू A4 मारलंय. आता प्रॉबब्ली आय थिंक बिशप इंटू A6 मारला जाईल. नाही, रूक A2 खेळलंय. आयडिया रूक इंटू A4 आणि मग बिशप इंटू A6. आणि इथं D4 सुपर ॲग्रेसिव्ह मूव्ह ऑन सॅक्रिफाईस. द आयडिया आहे की नाईटनी D4 मारलं तर आपण नाईट इंटू E5 मारू शकतो, तर ती मिस्टेक आहे. नाईट इंटू D4, नाईट इंटू E5. ओके, एल्डॉगमसला खेळायचं आहे, बट मोस्टली नाईट इंटू E5 खेळेल तो. मोस्टली नाईट E5 असेल मूव्ह. विचार करतोय त्याच्याकडं घड्याळमध्ये 1 मिनिट आहे, 1 मिनिट 30 सेकंड आणि नाईट इंटू E5 ऑफकोर्स. आता बेसिकली क्वीन आणि किंग काइंड ऑफ डिस्कवर अटॅकमध्ये येऊ शकतात. बिशप इंटू A6, रूकवर अटॅक ऑलरेडी. आणि F3 हे जे फिअरलेस ॲटिट्यूड आहे हे मला खूप आवडतं एल्डॉगमसचं. आणि रूक न मारता बिशप B5 चेक खेळलं गेलं आणि नाईट D7. आता क्वीन इज लाइंड अप अगेन्स्ट द किंग. आता आपण नाईट मूव्ह केलं की डिस्कवर चेक येईल आणि खूप मटेरियल जाऊ शकतो. तर किंग G1 खेळलं गेलं. टोपोलोचं टाइम मॅनेजमेंट खूप चांगलं आहे कम्पेअर टू एल्डॉगमस, बट एल्डॉगमस टाइम प्रेशरमध्ये खूप चांगला खेळतोय. नाईट इंटू E2. आता गेम फुल एक्साइटमेंट मोडमध्ये. नाईट रूक इंटू G2 चेक. किंग अटॅकिंग H1, क्वीन H2 इज ऑलरेडी अ मेट, तर किंग F1 खेळलं गेलं आहे. आणि इथं रूक इंटू F2 चेक. ऑल आर गुड मूव्स. किंग इंटू F2 खेळावंच लागेल. आणि एल्डॉगमसचा टाइम बघा. किंग इंटू F2, क्वीन H2 चेक. येस, क्वीन H2 चेक. किंग F1, ऑलरेडी क्वीन G2 इज चेकमेट, तर किंग F3 मारावंच लागेल या पॉईंटला. आणि क्वीन H3 चेक. आणि एल्डॉगमसकडे 137 टाइम आहे आणि व्हाईटकडे 13 मिनिट्स. किंग F2 आणि क्वीन F5 चेक. ओनली मूव्ह क्वीन F5 चेक. एल्डॉगमस ऑपोनंटचा टाइम बघतो आपणकडे. टाइम किती? क्वीन इथं आणि क्वीन इंटू B5 आणि तो बिशप मेला. खूप एक्साइटिंग पोझिशन आहे करंटली. खूप इम्बॅलन्स्ड आहे. किंग खूप वीक आहे मोस्टली आणि टाइम प्रेशरमध्ये ब्लॅकला खेळायला खूप इझी असतं. रूक G1, आयडिया रूक G8 आणि आय थिंक नाईट F6 खेळायला पाहिजे. इथं स्टॉप केलं पाहिजे आणि टॉप इंजिन मूव्ह परत नाईट F6, क्वीन F3 खेळलं गेलंय. आणि क्वीन F3 नंतर एल्डॉगमस विचार करतोय 7 सेकंद आणि 7 सेकंदला क्वीन C4 खेळलं गेलंय. नॉट द स्ट्रॉंगेस्ट मूव्ह. H3 इंजिनची टॉप मूव्ह होती आणि आयडिया आहे क्वीन H3ला नाईट E4 चेक देणं. बट क्वीन C4, रूक इंटू A4 मारलंय. आता मोस्टली नाईट E4 चेक येतोय, तर नाईट E4 चेक. किंग E1 खेळलं गेलंय आणि किंग E1ला नाईट G5, क्वीनवर अटॅक. आणि एक लास्ट मूव्ह राहिली आहे, क्वीन B7 खेळलं गेलंय. क्वीन B7ची मेन आयडिया आहे रूकवर प्रेशर देणं आणि रूक C1 खेळलं आणि दोघांना 40 मूव्ज रीच झालेत. आता दोघांना 30 मिनिट्स एक्स्ट्रा ॲज अ टाईम भेटतो. क्वीन A8 चेक आणि पोझिशन इज करंटली इक्वल. दोघांनाही ॲडव्हान्टेज नाही आहे कारण की व्हाईटकडं मटेरियल ॲडव्हान्टेज आहे, बट ब्लॅकचा फायदा असा आहे की ऑपोनंटचा किंग खूप जास्तच वीक आहे. तर रूक G4, आयडिया क्वीन G4 मारलं तर क्वीन इंटू C8 मरतं आहे आणि रूक इंटू 8 मारलं तर रूक इंटू 8 मरेल. तर क्वीन C7. ऑफकोर्स आपण क्वीन एक्सचेंज नाही केली पाहिजे कारण की ऑपोनंटचा किंग खूप वीक आहे. इथे तो क्वीन H1 खेळतो ऑल द वे आणि क्लॉक दाबतात टोपोलो. क्वीन H1ची मेन आयडिया आहे रूक इंटू H4 खेळायचं, तर H3 पॉन डिफेंड केलं. आणि आता मे बी क्वीन D7 एक मूव्ह आहे. नाही, रूक A5 खेळलं. आयडिया नाईटवर अटॅक. रूकसाठी 2 पीसेस रिटर्न आणि F5 रूकवर अटॅक आणि रूक इंटू G5 एक्शन सॅक्रिफाईस. बिशप इंटू G5. आता क्वीन इंटू H3 मरेल आणि पोझिशन परत इक्वल आहे, बट आता दोघांचा किंग वीक आहे.
बट ब्लॅककडे बिशप आहे कम्पेअर टू व्हाईटकडे नाईट आहे. बिशप F6, C3 पॉनवर प्रेशर, बिशप C3 ची आयडिया, किंग F1 आणि मोस्टली गेम ड्रॉकडे चाललाय. आणि रुक D8. ओके, आयडिया रुक D1 चेक द्यायचा आहे, क्वीन B6 मे बी इन फ्युचर, रुक A6, E6 पॉनवर अटॅक, क्वीन C4. एल्डॉगमस पुन्हा एकदा एक्साइटेड होत. रुकवर अटॅक, क्वीन चेक, किंग F8 एकच मूव आहे. आणि इथं व्हाईटला खूप इम्पॉर्टंट आहे रुक A7 फाईन करणं, ओनली मूव आहे. आणि इथं ब्लंडर क्वीन H6, अ ह्यूज ब्लंडर फ्रॉम टोपोलोव, ह्यूज ब्लंडर. आणि आता एल्डॉगमस लेट्स सी तुला दिसतंय का. ऑफकोर्स बिशप G7 इज विनिंग आणि बिशप G7 खेळलं गेलं आहे. आयडिया अशी आहे की क्वीन इंटू E6 मारलं की रुक D1 चेक येतोय आणि किंग F2ला क्वीन H4 चेक आणि किंग खूप जास्त वीक आहे आणि चेकमेट आणि तेच झालंय. रुक D1 चेक, किंग G2 ओनली मूव, किंग G2 खेळावंच लागेल आपल्याला. किंग F2ला क्वीन H4 चेक होतो आणि ऑलरेडी विनिंग किंग G2 खेळलं गेलं आणि आता क्वीन G4 चेक. यस, क्वीन G4 चेक खेळला गेलाय परत. टॉप मूव नाईट G3 ची आयडिया, रुक D2 चेक आणि आपण मग एका चेकमध्ये नाईट मारू शकतो. किंग H2 खेळलं गेलंय परत, क्वीन H4 चेक, किंग G2 खेळावं लागेल, किंग G2 खेळलं गेलंय आणि क्वीन H1 चेक, किंग F2 खेळलं गेलंय आणि मेट इन फ्यू मूव्स. 5 मिनिट आहे आणि तो कॅल्क्युलेट करून क्वीन H2 खेळतो ऑफकोर्स. आता किंग F3, किंग E3 दोन मूव्ज आहेत. किंग E3ला आपल्याकडे हा चेक आहे आणि किंग F3ला आपल्याकडे क्वीन H1 चेक आहे, क्वीन H5 चेक आहे, सगळंच जिंकते. किंग E3 खेळलं गेलं आहे, किंग E3ला क्वीन H3 चेक. किंग इथं खेळला तर आपल्याकडे रुक F1 चेक आहे आणि किंग G5ला क्वीन G4 मेट आहे आणि इथं किंग F2 खेळलं आहे आणि टोपोलोव गेममध्ये हे अलाव करतो आणि रुक F1 चेकमेट होती आणि त्याला बहुतेक दिसत नाही की काय होतं आणि स्माईल ऑन हिज फेस की ओके. आणि प्लेयर्स आता डिस्कस करताय की त्यांनी काय केलं पाहिजे होतं आणि हा ॲनालिसिस सेशन खूप जास्तच इन्स्ट्रक्टिव्ह असतो. तर होपफुली आपण हा ॲनालिसिस सेशन अनम्यूटवर पाहू शकतो. ओव्हरऑल मला एल्डॉगमसची रिस्क टेकिंग कॅपॅबिलिटीज खूप आवडली, जशी की त्यांनी कारोकान खेळला ओपनिंग आणि A6 हे जे शॉर्टमध्ये न्यू व्हेरिएशन होतं तेही खूप स्ट्रॉंग होतं. येस, तर अनम्यूट झाला आहे व्हिडिओ आणि ॲनालिसिस सेशन तुम्ही एन्जॉय करू शकता. सो दॅट वॉज मी गाईज. आय एम Suyog Wak सायनिंग ऑफ. थँक्स फॉर वॉचिंग. No, but somehow, yeah. Bishop take A6. No, probably. When? No, not win, but. When? Okay, out of the opening, I was just completely losing. Yeah, of course. Yeah. No, but I couldn't understand the opening because somehow, I mean. Yeah. Okay. Because you could get similar position, but without the pawn on A6. But I mean, King F1, there probably Yeah. you were just. No, yeah, of course. What was the maximum advantage? +3, Plus more, little bit more for it. But +4, 5. plus about plus 5. But what is? In which position exactly? But tell me, what is the idea? What? Before is easy, Just when- terrible opening. Yeah, of course. No, okay. After it's before is just everything. everything. Yeah, Before but bishop is no, but I'm completely. But you miss d4. Why you play immediately b take a4? Knight e4 black was okay. I mean, Yeah. Okay. a4 black. Okay, is- but- I mean, but I you thought could- I'm just completely outplayed. Yeah, but I can show you. yeah. Yael, you just passed 27 and now 04. Happy? Yeah, I'm of course extremely happy. It was my dream for a long time. Yeah, today, I mean,
In the game, I didn't play so well. I mean, I made a lot of mistakes, but somehow I win the game. Yeah, I'm just extremely happy. Okay. So it's an historical game today, and it is just only the first step. New step now, new ambition. Okay, I mean, I'm always trying to play good chess first of all, and now I will try to be 2800. That's my next goal, but it's gonna take too much time, I guess. I have to work a lot for that. Yeah, we will see. Okay. Congratulations.